पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि सकाळपासून जर बघितलं तर आपण जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। मी आता पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा नदीवरती आहे। आपण बघू शकता की वैतरणा जिल्ह्यामधले जे 3 धरणं आहेत मोडकसार, तानसा आणि मध्य वैतरणा या तिन्ही जे धरणं आहेत या धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे आणि त्यामुळे नदीला जो आहे ही इशारा पातळी वरती ह्या नद्या जे आहेत हे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पालघर जिल्ह्यामधील मोडकसार मध्ये वैतरणा, तानसा या धरणामध्ये रात्रीपासून पाण्याचा विसर्ग केलेला आहे। जिल्ह्यातील ज्या दहेरजा, सूर्या, पिंजाळ आणि वैतरणा नदी या इशारा पातळीवरती सध्या वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पालघर जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या जे आहे कारण पावसाचा जोर हा वाढत असल्यामुळे मोडकसार धरणामधून जवळपास 11,244 क्युसेक, तानसा धरणामधून 2,210 क्युसेक आणि मध्य वैतरणा धरणातून 7,593 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग जो आहे हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर बघितला तर सध्या वारा आहे आणि वाऱ्यासह पावसाचा जोर जो आहे हा पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जी वैतरणा नदी जी आहे ही सध्या इशारा पातळीवरती वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी गोष्ट जिल्हा प्रशासनाने मात्र या ठिकाणी पूर्ण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि जे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन जे आहे हे सुद्धा सतर्क असताना सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा अधिकारी ज्या यांनी सुद्धा सर्व नागरिकांना आवश्यक असेल तरच आपण घराबाहेर पडावं असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण आज आणि उद्या 2 दिवस पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा आहे आणि पावसाचा जोर मात्र निश्चित आपल्याला वाढत असताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।